महायुतीमधली ही अपडेट जाणून घेतल्यानंतर या सगळ्या संदर्भात संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव हा संपूर्ण देशभरात साजरा होत असताना याच मुहूर्तावर शिवसेना एकनाथ शिंदेंची ही यादी आज लोकसभेची जाहीर होण्याची शक्यता आहे। याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत संजयजी शिरसाट आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। शिरसाट साहेब, आजचा मुहूर्त तुम्ही पकडलेला आहे, आज यादी किती वाजता आणि किती जणांची जाहीर होऊ शकते? आज शिवजयंती आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही हे राज्य चालवतो, ज्यांच्या जयघोषांनी सर्वांना आनंद होतो, तोच आजचा दिवस आहे। आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं, अनेक लोकांनी आपापल्या याद्या जाहीर केल्यात, पण शिवजयंतीच्या मुहूर्तावर यादी जाहीर करणारा मुख्यमंत्री आज आपल्याला पाहायला मिळतोय। आणि म्हणून आज संध्याकाळपर्यंत ही यादी जाहीर होईल। अनेकांना जी काही धाकधूक होईल झालेली आहे किंवा वाटते, त्यांची धाकधूकसुद्धा कमी होईल। आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं आता जे रणशिंग आम्ही फुंकलेलं आहे, 45+ जे जागाचं टार्गेट केलेलं आहे, त्याच्यामध्ये आमचे सर्व शिवसैनिक आता जोमाने कामाला सुद्धा लागतील। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल पहाटेपर्यंत, म्हणजे आज पहाटेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारंवार बैठका सुरू होत्या आणि यामध्ये जवळपास हे निश्चित झालेलं आहे, जे गतवर्षी खासदार राहिलेले आहेत 13 पैकी एक तुमाने त्यांच्या जागी आता राजू पारावे गेलेले आहेत, परंतु इतर 12 जणांना पुन्हा संधी देण्याचं एक धाडसी निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेला दिसतोय। याचं कारण असं, कारण का गेल्या अनेक दिवसांपासून भावना गवळी असतील, हेमंत गोडसे असतील, हेमंत पाटील असतील किंवा धैर्यशील माने, संजय मंडलिक, या सगळ्यांच्या जागेबाबत एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं की ह्यांना तिकीट दिलं जाईल की नाही दिलं जाईल, किंवा भाजपचा काही सर्वे आहे तो वेगळा काही सांगत होता, परंतु मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतल्याचं कळतंय। यामध्ये किती तथ्य? हे बघा, सर्वे हा परिपूर्ण नसतो। अनेक वेळेला आपण पाहिलेले लोकसभेचे इलेक्शन्स पाहिल्यात, आपण अनेक राज्याच्या निवडणुका पाहिलेल्या, त्याच्यामध्ये सर्वे काहीतरी सांगतो आणि ऐन वेळेला चित्र काहीतरी वेगळं येतं। मग आपणच म्हणतो का अरे हा सर्वे आमचा गेला, कमी झाला, जास्त झाला, मग त्याच्यावर चर्चा होतात। सर्वेवर अवलंबून असण्यापेक्षा प्रॅक्टिकल ग्राउंडवर काय रिॲलिटी आहे हे पाहण्याचं जे काही निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला, त्यामुळं कदाचित आता जी काही मला माहिती प्राप्त होते की त्यानुसार त्यांच्या सर्वेनुसार ते फक्त आता तिकीट कुणाला द्यायचं हे ठरवणार आहेत। आणि मला वाटतं जी काही धाकधूक जी होती अनेक खासदारांच्या मनामध्ये, ते कमी होण्याचे चिन्ह आहेत। म्हणून त्याची 12 खासदारांना परत संधी मिळते का नाही याचा निर्णय मी घेऊ शकत नाही किंवा त्याच्याबद्दलची घोषणा सुद्धा मी करू शकत नाही। याची माहिती आता संध्याकाळी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेब देतीलच। तशी शक्यता वाटते तुम्हाला? शक्यता नाकारता येत नाही, परंतु अखेरला त्यांच्या मनात काय आहे किंवा त्यांनी काय ठरवलंय हे मी आता सांगू शकत नाही। एकमत झालं आहे भाजप आणि आपल्या पक्षामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? नाही, एकमतचा प्रश्न येत नाही ना। शिवसेनेची उमेदवारी कुणाला द्यायची याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबांना आहे। जी कसं आहे की नाशिकच्या जागेवरनं काल संभ्रम झाला होता, आपणच म्हणालात की नाशिकच्या जागेवर आमचा दावा आहे, रत्नागिरी सिंधुदुर्ग देखील दावा तुम्ही केला होता, पण नारायण राणे यांची उमेदवारी देखील निश्चित झालेली आहे। मग आता ठाणे, संभाजीनगर आणि उत्तर पश्चिम मुंबई ह्या भागातले उमेदवार आहेत ते अद्याप जाहीर झालेले नाहीत किंवा कोण एकमत झाले नाही, तर या सगळ्या जागा आहेत त्या अजूनही प्रलंबित निर्णय आहे, म्हणून विचार नाही, हे प्रलंबित निर्णय आहे, त्याच्यावरही निर्णय होऊन जाईल, परंतु यावर वाद त्याच्याबद्दलचा नाही, जागेबद्दलचा वाद नाही आहे, तर तिथं उमेदवारांची असलेली इच्छुकांची गर्दी त्याच्यावरचा तो चिंता आहे। म्हणून कालचा जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये आता गोडसेंची जागा, गोडसे हे 2 वेळा खासदार राहिलेले होतो आणि ते जवळपास 3 लाख मतांनी निवडून आलेले आहेत। त्या जागा असं सोडणं योग्य होणार नाही। कोणी क्लेम केला तर त्याला आपली जागा सोडणं हे कोणत्याही पक्षाला परवडणारं नव्हतं। म्हणून कदाचित शिंदे साहेबांनी चांगला निर्णय घेतला असावा। आणि तुम्ही हे समजूच नका की आमच्यात या महायुतीमध्ये कुठं वादावादी आहे किंवा काही भांडण आहेत, असं समजण्याचं काही कारण नाही। शिंदे साहेब तेवढं मजबूतीने ही सर्व गोष्टी हँडल करतायत। धैर्यशील मानेंच्या जागी सदाभाऊ खोत इच्छुक झालेले आहेत। काल परवा जर बघितलं तर बारामतीला शिवतारे इच्छुक होते, त्यानंतर अमरावतीसाठी अडसूळ फॅमिली इच्छुक होती। अशा प्रकारचं एक दबाव तंत्र, म्हणजे तुम्ही भाजपवर दबाव टाकायचा, भाजपनं तुमच्यावर दबाव टाकायचा आणि शेवटी पदरात काय पडतंय हा अंतिम निर्णय आहे। नाही, आता बघा, निवडणुका म्हणले तर हे दबाव तंत्र हे वापरलं जाणार।
मग कोणताही पक्ष असो तो दबाव तंत्र वापरतो. कार्यकर्ताही सुद्धा म्हणतो की मला हेच 5 वर्ष आहेत, पुन्हा 5 वर्ष मला वेटिंगमध्ये थांबायचं, त्याची मानसिकता नसते. अशा वेळेला एकमेकाच्या विरोधात बोलणं, एकमेकाच्या विरोधात शिष्टमंडळ घेऊन जाणं, जागेवर क्लेम करणं, या सर्व बाबी आल्याच. निवडणूक म्हणलं तर या बाबी येतात, परंतु त्याच्यावर नेते लोक जेव्हा तोडगा काढतात किंवा जेव्हा निर्णय देतात त्या टायमाला कार्यकर्ता आपल्या भूमिकेमध्ये पुन्हा येऊन जोमाने कामाला लागतो. एक मात्र निश्चित आहे की आज यादी जाहीर होते. निश्चित आज यादी जाहीर होते. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.